काय संजीव. तर आज आपण कणकवलीतले नरकासूर बघणार आहोत. आजचा दिवस म्हणजे दिवाळीचा एक दिवस आधीचा दिवस. आणि माझ्याबरोबर आहे इथे भाग्येश पुजारे, हॉटेल भाग्यश्रीचा मालक आणि कणकवलीतल्या. आणि दुसरं म्हणजे तर मी काय बोलतो, दिवाळीचा एक दिवस आधीचा दिवस. आणि आज आम्ही कणकवलीतले सगळे नरकासूरला एक्सप्लोअर करणार आहोत. ठिकाणी जाऊन कुठे किती प्राईज आहेत, कुठल्या नरकासूर आहेत, कोणी आणले आहेत ते बघणार आहोत. चला ठेवून राहा माझ्यावर. आता आपण चाललो वरवड्यामध्ये, तर तिथे गेल्यावर दाखवतो तिथे काय सीन आहे. तर वरवड्यात जायच्या आधी आम्ही सगळे एकत्र भेटलेलो मित्र आहोत. तर माझ्याबरोबर ते लौकिक उबाळे आहे. ते लौकिक बघा आमचा प्लेबॉय आहे आमचा. तर इकडे आला आहे व्हिडिओमध्ये. तिघंजणं एकत्र आलो, अजून तिघंजणं येणार आहेत, त्यांना तुम्हाला परत दाखवतो. चला तर काय आम्ही भेटू वरवडे आहोत. इथे आता बघा डेकोरेशन भारी केली आहे कलमटमध्ये. इथे पण कॉम्पिटिशन आहे, तर बघूया इकडचे कसे आहेत. पण पहिले वरवड्यातले जाऊन बघू, तर तुम्हाला इकडचे दाखवतो. तोपर्यंत हे बघा, इथे बघा, हे बघा इथे पण आता नरकासूर यायला सुरू केलेले आहेत. आणि तुम्ही जस्ट बघितलाच असेल. आणि आता भेटू वरवडे, तिथे गेल्यावर लगेच तुम्हाला दाखवतो तिथे काय कंडिशन आहे. कॉम्पिटिशनसाठी चाललेलो आहे नरकासूर प्रॉपर असो. तरी बघा वरवड्यात चालले जल्लोष. तिथे कॉम्पिटिशनचा जोरात चालू आहे. मित्रमंडळ आज करून चालू आहे. तर आपण इथे वरवड्यात आलेलो आहोत. आणि हे माझे दोन मित्र आहेत, आर्यन पाटील, हा तर माहिती आहे लौकिकच. आणि आता इथे कॉम्पिटिशन सुरू झालेली आहेत. बघूया आता कसं काय होत आहे. सोनू सावंत आयोजित नरकासूर स्पर्धा 2025 बघूया कशी चालू असणार आहे. माझ्याकडे तर बाय द वे ह्याच्या पप्पांनी पण केलं असेल वाटतं स्पॉन्सर 100%. मस्करी नाही. आणि मी काय म्हणतोय, लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. भावाचा पहिला व्हिडिओ आहे, केला असणार स्पॉन्सर 100%. अरे बाबा, मी वरवड्यात राहतो, एवढा मोठा नाही माणूस मी, पण तुम्हाला दाखवतो काय चालू असणार आहे इथे. चला नरकासूर स्पर्धा 2025च्या नरकासूर या स्पर्धेला शुभारंभ होतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ दे. प्रत्येक मित्रमंडळाला विनंती आहे, कारण आजची आगळी वेगळी वरवडे गावातील स्पर्धा नरकासूर स्पर्धा यशस्वी होते. बऱ्याच दिवसाचं नियोजन असतं, कारण हे नरकासूर बऱ्याच महिन्यापासून या नरकासूर स्पर्धेसाठी आजच्या दिवसासाठी नियोजन करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
वर्षामध्ये पूर्ण वरवड्यामध्ये जी कॉम्पिटिशन आयोजित केलेली होती त्याचा आता निकाल लागणार आहे. मग तुम्हाला हे सगळे क्लिप्स आता मी या व्हिडिओ म्हणजे आता पोहोचायच्या आधी टाकीन. सगळे नरकासूर दिसते. ही पूर्ण कॉम्पिटिशनच्या प्रमाणे बॅनर आहे. कुठे तर हे पहिलं बक्षीस आहे ते सद्गुरू मित्र मंडळ वरवडे फणसवाडी यांनी मारलेलं आहे. खूप उत्साहीने ते नाचत आहेत, जल्लोष साजरा करत आहेत. काय भारी वाटतंय. वा रे वा. तर वरवड्याचे झाले आहेत. आता आपण कलमटच्या बघणार आहोत. तर कलमटमध्ये तरी अजून एकच आलं असं वाटतंय. तरी कलमटमध्ये एकच आलेलं आहे. बघू आता कणकवलीत कसं काय आहे. कलमटचं वाटतं लेट होईल, जरा 12:30 वाजतील. पण आता कणकवलीत तरी बघितले तरी 3-4 जण आलेत आणि मोठं प्राईज आहे ते कणकवलीतच आहे. आता जिथे आपण वरवड्यात गेलेलो तिथे 7,000 रुपयाचं होतं वाटतं आणि इथं जास्त आहे. किंवा अजून एक दाखवतो. तिथे एक आता चालू होतं शंकासुराचं. आता हा बघा ते ब्लॉग मध्ये तुला नवीन पर्सन आलेला आहे तो म्हणजे आर्य सावंत. हा हे बघा भारी भारी. आज कलमट मध्ये काय सांगू शकत नाही काय होऊ शकतं. वरवड्याचं तर जबरदस्त झालेलं. कणकवलीचं आता आपण जाणार होतो पण कलमट पण काय पाठी नाही. अरे तुला काय म्हणायचं, कसं वाटतंय? कणकवलीच आहे शेवटी ऑन टॉप. हा कणकवलीचा माणूस कणकवलीला सपोर्ट करतोय. हा कुठे होता शेवटे दिवस? बाय बाय भाई मुंबईच्या कॉलेजला शिकतोय. ऑल द बेस्ट. आता तुम्हाला डायरेक्ट नेतो कणकवलीच्या नरकासुरांकडे. चला. ततः नरकासुर स्वयं युद्धभूमि में उतरा. भीषण युद्ध हुआ. युद्ध करने का एहसास नहीं हो रहा है. शास्त्र जीवन की रक्षा करते हैं और शस्त्र जीवन का नाश. अहंकार में उठाया गया शस्त्र उसी की शक्ति को नष्ट कर देता है. तर आता आपण कणकवलीमध्ये आहोत आणि इकडे आता नरकासुरांचं इथे कॉम्पिटिशन चालू आहे. तर आपण आता बघू शकता. तुम्हाला दाखवतो कसं चालू आहे. इथपर्यंत सगळे नरकासूर आहेत आणि वरपर्यंत अशी लोक थांबलेली आहेत आणि बघा इथे सगळे नरकासूर तुम्हाला दिसतील. खूप भारी नरकासूर बनवलेले आहेत. आपण कृष्णाला पण बघू. ऑफ द बेस्ट अजून एक आहे ते नरकासूर एकदम भारी बनवलेलं आहे. बघू शकता कमीत कमी 20 फुटाची हाईट असेल. इथे तुम्ही इथे पाठी बघू शकता. खूप भारी प्रकारे बनवलेलं आहे आणि याचं तुम्हाला बॉटम टू टॉप व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा बघू शकता. हा आता माझ्या बाजूला आहे तो 12 नंबर नरकासूर आहे. तर भारी असा नरकासूर केलेला आहे बघा. आणि आपल्या बरोबर कृष्णाबाई पण आहे इकडे. हाय वन भारी नसलंस. कुठला तुझाच आहे? हा पटकी देवी मंडळाचा आहे नरकासूर. ते बघू शकता. आता तुमचा कधी लास्ट नंबर येतो? आता कधी आहे? नाही कधीच नाही आलाय ना. पहिल्यांदा आहे? फर्स्ट टाइम आहे? झाली ना. म्हणजे एक्सपिरियन्स आहे ते. बघूया आता या वर्षी यांचं काय होत आहे. पण आता तसंच पुढे. अरे आमचा मित्र आलेला आहे आदित्य सरंगरे. कापू काय आपल्या काय झालेली आहे. तर आता मी असं मध्येच बाहेर आलेलो तर बघते इथे एक भारी असा नरकासूर आहे. तुम्हाला बघा. हा बघा कणकवली मधली ना तर नरकासुरांमध्ये आता टॉप कसे दिसते मला माहित नाही. थोडा साऊंड गडीत काय विषय आहे पण कणकवलीचा तर विषय मला असं वाटतं खूप चांगला आहे. आता नरकासूर म्हणजे काही कमतरता नाही इथे बघायला गेली तर. आता बघा आता पण माझ्या साईडला आता एक नरकासूर आहे. जबरदस्त असा भारी भारी असा विषय झाले कणकवलीत बघितलं तर. वारे वा. आजची रात्र झाली आहे बसून. बघूया आता पुढे काय काय होत आहे. पण विनर जे आहेत ते आता कसं असतं जे ठरवणारे ठरवतात. पण माझ्या याच्यात बघायला गेलं तर सगळे विनर्स आहेत. सगळ्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे आजच्या दिवसासाठी. बघू आता पुढे जाऊन काय होत आहे काय होणार आहे कसं. आता तरी एक गोष्ट कन्फर्म आहे की कलमटचं आपलं आता कॅन्सल झालेलं आहे. कशाला की कणकवलीत जेवढे नरकासूर आहेत मला वाटत नाही आम्ही आता कलमटला जाऊ शकतो की नाही.
पण बघूया लावलेलं झालंच तर जाऊ, पण आता तरी कणकवली तर आहे आपल्याकडे. स्वागत करूयात. एनी गेसेस? कोण? हळवल चुकीचं आहे. सद्गुरू मित्र मंडळ सद्गुरू मित्र मंडळ बनवले. चला आणि हळवल थोडासा वेट करा. सर्वांना वरवड्यामध्ये नंबर 1 प्राइज आणि कणकवलीमध्ये नंबर 1 प्राइज वरवड्याचा ह्या नरकासुराने घेतलेला आहे. आणि हे त्यांचे आहेत करता करविता. काय म्हणतात हा विजेते आहेत आमचे. खूप भारी वाटते असं. आमचा दिवस बनलेला आहे आज. हा चल चला तर जाळा. आणि तुम्हाला सांगू इच्छितो याचा ना या नरकासुराचा कृष्ण हा झालेला. हा नरकासुराचा कृष्ण झालेला. फणसवाडीतलाच. हा फणसवाडीत नाही आज भारी काम केलेलं आहे. कणकवलीत नंबर 1 आणि वरवड्यात नंबर 1. कॉंग्रॅच्युलेशन सर. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. चला तर आता मी डी एंड करत आहे. संपलेलं आहे पूर्णच. नरकासुराचे जे फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज होते ते सगळे दिलेले आहेत. आणि हे आमचे मित्र आहेत चालू. हा तर हा ब्लॉग मी असाच संपवतो. चला बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगला.